नमस्कार, माझं नाव रेश्मा आहे. तसं तर माझं लग्नसुद्धा झालं आहे, पण मी माझ्या नवऱ्यासोबत राहत नाही. कारण वर्षभरापूर्वीच आमचा घटस्फोट झाला आहे. नवरा माझ्यावर सारखा संशय घ्यायचा आणि माझ्याजवळ ₹1 ठेवत नव्हता. आणि म्हणूनच आमच्यामध्ये खूप भांडणं व्हायची. भांडणाला कंटाळून शेवटी आम्ही वेगळेच झालोच. असंही तो मला खूप मारहाण करत असायचा. माझ्या पप्पांकडे खूप प्रॉपर्टी होती आणि म्हणून तो लग्नाला तयार झाला होता. असंही त्याला माझ्यामध्ये इंटरेस्ट नव्हताच. पण काही कारणामुळे माझ्या बाबांचे निधन झाले आणि तेव्हापासून माझ्या या नवऱ्याने मला त्रास द्यायला सुरुवात केली. माझी आई तर लहान असतानाच सोडून गेली होती. माझा सगळा सांभाळ माझ्या बाबांनीच केला होता. मी बाबाची खूप एकुलती एक लाडकी मुलगी होते. पण बाबांना तरी काय माहीत, माझ्या नशिबात पुढे असं काहीतरी होणार आहे. बाबा गेल्यानंतर माझे खूप हाल झाले आणि अजूनही मी ते भोगत आहे. खरं तर माझ्या जवळचं असं म्हणायला कोणीच नाही. आहे ती फक्त माझी आजी, माझ्या पप्पांची आई. तिचंही आता वय झालंय. तिला आता जास्त काम होत नाही. ती अगोदर माझ्यासोबत राहत होती. मी तिला शहरामध्ये घेऊन आले होते. तिला गावाकडे राहायची सवय आहे आणि ती फक्त महिनाभरच माझ्याकडे राहिली आणि त्यानंतर ती गावी निघून गेली. बरेच दिवस झालं मी आजीला भेटले नव्हते आणि त्यामुळेच मला तिला भेटण्याची खूप इच्छा होत होती आणि मला तिला भेटायचं होतं. गावाकडे आमचं तर घर आहे, पण आता बाबा नाहीत, त्यात माझा घटस्फोट झाला आणि त्यामुळे आता घर चालवायला पैसे तर लागतीलच आणि त्यामुळेच मी शहरामध्ये आले होते आणि एका ठिकाणी मी इंटरव्ह्यूसुद्धा दिला आणि नशिबाने मला तिथे जॉबसुद्धा लागला आणि त्यामुळेच मी इथे एकटीच राहते. शहरामध्ये स्वतःचं घर घ्यायचं म्हणजे खूप पैसा लागतो आणि तितका माझ्याकडे अवेलेबल नाही आणि म्हणूनच मी किरायाच्या घरात राहते. पण बरेच दिवस झालं मी आजीला भेटले नाही आणि त्यामुळेच मी सुट्टी काढून गावी निघाले आहे केवळ आजीला भेटण्यासाठी. आणि या प्रवासात माझं आयुष्य इतकं बदलून जाईल याचा मी कधीच विचार केला नव्हता. रात्री 10ची गाडी होती. मी त्या दिवशी ऑफिसचं सगळं काम करून घरी आले आणि माझं जेवण करून बस स्टँडवर जायला निघाले. 10ची गाडी जवळपास 11 वाजता आली आणि त्यामुळे माझी खूप जास्त चिडचिड होत होती. पण मी कसंबसं स्वतःचा राग शांत केला. आता एकटीला राहायची इतकी सवय झाली होती. कधी काय करायचं आणि कधी कसं राहायचं या सगळ्या गोष्टीची मला आता सवयच झाली होती. कारण की माझी समजूत काढणारं असं कोणीच नव्हतं. आणि फायनली मी गाडीमध्ये बसले. मी बसायच्या आधीच खिडकीजवळ तिथे अगोदरच कोणीतरी बसलेलं होतं. त्याचं वय जवळपास 25-26 वर्ष असेल. पण गाडी पूर्ण भरली होती. दुसरीकडे जागा नव्हती. त्यामुळे जी जागा शिल्लक होती मला तिथेच त्याच्याच बाजूला बसावं लागलं. मी सीटवर बसता क्षणीच त्या मुलाने माझ्याकडे वळून पाहिलं. त्याचा स्वभाव खूपच फ्रेंडली होता. त्याने मला डायरेक्ट माझं नाव विचारलं. खूपच कूल टाईप होता तो मुलगा. मला वाटलं, अनोळखी व्यक्ती असं कसं नाव विचारू शकते. आमची तर ओळखसुद्धा नव्हती. म्हणून मी काहीच बोलले नाही. शांत बसले. थोडा वेळ त्या मुलाने सुद्धा माझ्याकडे लक्ष दिलं नाही. पण जेव्हा रात्री 12 वाजता गाडी जेवण्यासाठी धाब्यावर थांबली, तेव्हा मला थोडी झोप लागली होती आणि त्याला खाली उतरायचं होतं. पण मी बसल्यामुळे त्याला तिथून उठताच येत नव्हतं आणि म्हणून त्याने मला आवाज दिला. त्याला माझं नाव माहीत नव्हतं, पण तो मला हॅलो, हाय, उठा, मला बाहेर जायचं आहे असं करत होता. आणि आता बाकी लोकसुद्धा गाडीतून उतरत होते. त्यामुळे त्या आवाजाने मला जाग आली आणि मी उठले. मग तो मुलगासुद्धा खाली उतरला आणि खिडकीतून त्याने मला विचारलं, तुम्हाला काही हवं आहे का? देऊ का तुम्हाला काही? मग मी त्याला रागातच बोलले, हे बघा, मला जे हवं आहे ते मी घेईन. तुम्ही द्यायची गरज नाही. पण तरीसुद्धा माझ्या बोलण्याने त्याला फरक पडला नाही. त्याने एक पाण्याची बॉटल आणि सुकी भेळ माझ्यासाठी आणली होती. मी रागात होते. पण अचानकच माझ्या मनामध्ये त्या मुलाबद्दल एक भावना निर्माण झाली. मला माझा भूतकाळ आठवला.
मला कधीच माझ्या नवऱ्याने इतकं प्रेमाने काही आणून दिलं नसेल, तितकं हा अनोळखी व्यक्ती माझ्यासाठी करतो. हे सगळं माझ्या डोक्यामध्ये चालू होतं. प्रवास करत असताना मलाच राहवलं नाही. मीच त्याला विचारलं, "काय नाव रे तुझं? कुठून आला आहेस? कुठे चालला आहेस? आणि काय करतोस?" सगळं काही मी त्याला विचारू लागले. तो तर आधीच मोकळ्या स्वभावाचा आणि त्यामुळे माझ्या प्रश्नांची उत्तरे अशी पटापट देऊ लागला. मला म्हणाला, "माझं नाव निशांत आहे. आता तू मला विशू किंवा निशू असं म्हणलीस तरीही चालेल. पण तुझं नाव काय आहे?" मग मी त्याला माझं नाव सांगितलं. मला म्हणाला, "किती छान नाव आहे तुझं." "रेश्मा." मी म्हटलं, "त्यात काय एवढं? नावच तर आहे." बोलता बोलता कधी मला झोप लागली समजलंच नाही. प्रवास करत असताना रस्ता खूपच खराब होता. त्यामुळे सतत खड्डे जाणवत होते आणि त्या खड्ड्यांमुळे निशांतला माझा आणि मला निशांतचा स्पर्श जाणवत होता. मी साडीवर होते. त्याचा पाय हळुवारपणे माझ्या साडीच्या आत चालला होता. मला ते जाणवत होतं, समजत होतं. पण मी त्या गोष्टीचा आनंद घेत होते. मी त्याला अडवलं नाही. त्याचा हात माझ्या पोटावर हळुवारपणे फिरत होता. खिडकीमधून येणारी थंड अशी हवा आणि त्याचा तो स्पर्श जणू काही स्वर्गच. इतक्या दिवसानंतर कोणी परपुरुषाने मला असा स्पर्श केला होता आणि तो निशांत होता, जो माझ्या इतक्या जवळ, इतक्या कमी काळामध्ये तो माझ्या इतक्या जवळ आला होता. रात्रीची वेळ होती, त्यामुळे गाडीमध्ये अंधार होता. निशांत थोडंसं खाली वाकला आणि माझ्या पोटावर किस करू लागला. आता तर असं वाटत होतं मी मोठ्याने ओरडू की काय, इतका आनंद मला झाला होता. मी पूर्णपणे ओलीचिंब झाले होते. त्यानंतर आम्ही गाडीमध्येच सगळं काही करून बसलो. आमचं सीट मागे होतं आणि त्यामुळे आमच्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं. इतक्या दिवसानंतर मला हा आनंद मिळाला होता, जो मला निशांतने दिला होता. मी निशांतला सगळं सांगितलं. थोड्या वेळानेच मी त्याला माझा भूतकाळ सांगितला. सगळं काही म्हणजेच माझं लग्न मोडलं, माझे वडील वारले, सगळं काही मी त्याला सांगितलं. माझं बोलणं त्याने शांतपणे ऐकून घेतलं. खूपच समजूतदार होता तो. मग मीच त्याला सांगितलं, "निशांत, या नात्याला आपण काहीतरी वेगळं नाव देऊया. मला असं चालणार नाही. आपण लग्न करूया का? म्हणजे आपण नवरा बायको होऊ, हक्काचे आणि कायमचे." माझा विचार त्याला पटला. तो मला म्हणाला, "अगं वेडे, मी तर तुला पहिल्यांदा बघितल्यावरच तुझ्या प्रेमात पडलो होतो. माझंही या जगात कोणी नाही. मी लहानपणापासून अनाथाश्रममध्ये वाढलेला मुलगा आहे. त्यामुळे मला स्वतःचे असे नातेवाईक कोणीच नाहीत." काही दिवसांनी मी त्याला आजीकडे घेऊन गेले आणि आजीच्या आशीर्वादाने आम्ही दोघांनी मंदिरामध्ये लग्न केलं. एक प्रवास आणि त्या प्रवासात भेटलेली व्यक्ती आणि त्यानंतरचा जीवनसाथी, इथपर्यंतचा प्रवास खरंच खूपच वेगळा होता. तर मित्रांनो, आजची ही स्टोरी, आजची ही गोष्ट इथेच संपते. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा मी अनोखी.